फायनली आपण आता पोचलेलो या. आता इतक्यात पोचलो का आसाम मध्ये पोचलो आहोत इतक्यात. 1 मिनिटापूर्वी आसाम मध्ये आलो. हाँ मेरे को मालूम है पानी. पानी आता है भाई. तो हमारे सरजीत भाई का ना हालत बहुत खराब हो गया है. फायनली आपले शुभम भाऊ भेटलेत. आम्हाला ओव्हरटेक करून आला. आम्हाला ओव्हरटेक करून स्टोरी बघितला का नाही. MS14 पुणे अभी गुवाहाटी यहाँ तक का गुवाहाटी तक का प्लेन जाओगे. हाँ गुवाहाटी के आगे तुम इधर तेजपुर जाओगे प्लेन जाओगे. तेजपुर के आगे तक जाओगे. यूपी. गाड़ी महाराष्ट्र की है ना. मेरी स्टेट की गाड़ी है. मेरी यहाँ की गाड़ी है ये. ए बाबा कुठं दाबायला लागलाय. अयो ए भाई गाडी माझ्या म्हणण्यानं भावांनो ही भूटानमधली गाडी आहे. म्हणलं नाही भूटानमधली गाडी आहे ही. बघा भावांनो ही स्कॉर्पिओ निघालेली का नाही. ही स्कॉर्पिओ भूटानमधली बघा स्कॉर्पिओ. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सलग 8 वाजले ते 8 वाजता मी झोपेतनं उठलोय मस्त मध्ये. आता आपल्याला निघायचं आहे गुवाहाटीकडे. रस्त्याला काही लय गाड्या नाही घ्या. मोकळं रात्री खरंच इकडे ड्रायव्हर येतोय बरं का. काही काढतो ह्याला वाळायला टाकतो. ही वाळून जाईल. सायकल आहे रात्री. आणि मस्त मध्ये काय करू सगळं सामान काढू आवरू आणि निघू पुढं. आता मला वाटतं आज गुवाहाटीच्या पाठीमागं आपण 200 किलोमीटर आज राहिला आज संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत. म्हणजे 100 किलोमीटर जायला आज आपण असा अंदाज आहे माझा. चला बघू कुठून निघतोया. ही तरी आपला आतला पसारा आहे का असा काहीतरी. पातील रात्री मॅगी केली आणि रात्री पातीला असलं धुलत नाही रात्री पातीला. पाणीच नव्हतं रात्री ह्याला. मग आता धुवून टाकू पाणी आणून तिकडून जाऊन तर वरचा कवर काढून ठेवतो म्हणजे फ्रेश होईल. तर वस्तूला ट्रेनची काय गाडीच बारीक व्हायला मला झाली मोठी. आता यातमध्ये बसणं आहे. आता सकाळच लय डोकाही काम झालं माझं. 2 दिवस झाले याला बघतो. हे टेंट ते मोठीची गाडी घालायचं सोपं होतं. हे बारक्याची गाडी घालणं लय अवघड आहे खरंच. लय म्हणजे लय अवघड आहे. कारण ते मोठ्याला सांभाळणं सोपं असतं बारक्याला सांभाळणं लय अवघड असतं. या हा विषय तसा काहीतरी आहे. त्याला प्रयास करूया आपण ह्याला नेट गाडी घालायचा आणि सायकलीवर टाकून लवकरात लवकर चहाच्या विषयाने. हाँ अकेला हूँ मैं. क्यों तो आपका 2-3 जना साथ में रहता था अच्छा रहता. नहीं अकेला हो अच्छा चलता है. अकेला रहना तो बात सही है. 2-3 जना होता ना. आपको फ्लाइट में मतलब डर नहीं लगता कभी ना. क्या डर है वो. मैं अभी तक जिंदगी में एक बार भी प्लेन में नहीं बैठा. जब थोड़ा उड़ान देता है हाँ. तब तो डर नहीं है. अच्छा जब थोड़ा मिडिल हो जाता है ना हाँ. तब थोड़ा मतलब वो शरीर हल्का हो जाता है और कुछ. अच्छा. नो आता मी इथं टेंट काढतो. त्या मामाचं राहणं ही आणि समोर यांचं घर आहे इथं. मामा काय म्हणते मी फ्लाईटनं बँगलोरला जातो. फ्लाईटनं येतो बँगलोरमधनं. मी अचंबित झालो ऐकून. मी अजून जिंदगीत एक फ्लाईटमध्ये बसलो नाही. जवळच गेलो नाही कधी फ्लाईटच्या. मामाचं शिक्षण न होतं. मामा इतक्या लांब जावं निघून करते तर सल्यूट यार. चलो फ्लाईटनं जाऊन येऊन करतो. जोक नाही राहू. न शिक्षण होता काहीच. शेतकरी एकदम असते. एकदम साधा शेतकरी. एकदम छोटं फुटं घर आहे. तर फ्लाईट मध्ये जाते. चला अंबाच्या नावानं सांग बोल निघलो भावांनो. किती उशीर झाला माहिती का. 9:30 वाजता. किती 9:17 झालते भावांनो. 8 वाजता उठलो. एका तास सगळं उरकलं आपलं. लय उशीर झाला का आज निघायला मला. चला काय होत नाही. आता मस्त चहा घ्यायचा. अजून चहा नाही घेतला. दिवस सुरू व्हाय नाही ना आपला. चहा घ्यायशिवाय दिवस सुरू होत नाही. ओके चला. हर हर महादेव. अंबाच्या नावानं सांग बरं. हां आता हे गावात निघालूया. इथं आपण टेंट लावून. आता ते टेंट लावून तिथल्या जागेपासून आपण साधारणपणे आता 2 किलोमीटर पुढे आलो सायकल रस्त्यावर अशी. आणि चहा प्यायला थांबलो. काय तर हाटीला या. आता मला चहा प्यावा न पुढे द्यावं. चला चहा प्या. हां चहा प्यायल्यावर असं मन एकदम असं कसं प्रसन्न होऊन जातं का नाही भावांनो. मला तर लय बरं. चहा प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरुवात होत नाही. पहिलं मला चहा नव्हतं पे वाटत. मी आईला म्हणायचं आहे सारखी चहा का पिते तू. आता मला समजलं की मला आई आता समजलं की आई का चहा पिते इतकी जास्त. ती चहा ही खूप जास्त भारी वाटतो प्यायला. एक तलप असते चहा प्यायची. एक तलप
तलब 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 बस है तेरी मुझे, बस एवढंच तलब आहे फक्त. मेरी हके हमेशा कहना कभी अलविदा, अगर ज़बां है तुम शाम मेरी है. हे बघा भाऊ इकडं दोन्हीकडे पण रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे 4 लाईन रोड होतो, 4 लाईन रोड. खतरनाक रेती साईडने, खतरनाक रेती. असं वाटतं अफगाणिस्तान मध्ये चालतोय. भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? या अफगाणिस्तानची राईड केली पाहिजे का नाही? त्यासाठी मला लई जास्त खर्च येतो या, पण काय अडचण. ओय ओय वाव, वाचली होय कसली गाडी. वा शपथ भावनो, लय वाहन गाडी वाचली. अरे भाई वाचली ना गाडी, लय बेकार पाठीमागची. आता मला लागते वाहन तयार बघितलं टायरात वास आला, वास टायरातनं. इतकं बेकार जबरदस्त ब्रेक मारला त्यानं. खिचडी मिळते तर सगळ्यात स्वस्त 20 रुपयामध्ये खिचडी. बघा आपल्याकडे मिळते नाही मला सांगा बरं. हे बघा तेव्हा इथं 20 रुपयाला खिचडी मिळते. आणि या संग डाळ बी येते. त्याला खाऊ रस्त्याने निघाली तू दिसते साईडला, मग ओढली साईड साईडला खाऊ आता आणि मग निघू पुढं. बघू कशी आहे टेस्टला. तरी चहा तर पिलो पाठीमागा. आता इकडे खरंच रावलं स्वस्त आहे. चहापेक्षा मला हे परवडतंय ना, मग डबल खाऊ द्या ना, काय अडचण आहे होय. बघितला पूर्णच्या पूर्ण रान खाली मोकळं आहे. एक लेवल मध्ये पूर्णच्या पूर्ण दिसतंय बघा. आणि इकडे बहुतेक लग्न आहे मला वाटतं. इकडे आवाज येतोय लग्न वा असल्यावर. रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण. हे बघा बघा. आणि हे बघा बघा. ए बाबा कुठं दाबायला लागलाय. अयो ए भाई ए ए काय कसं कुठं दाबतंय काय समजा कडे. ही गाडी माझ्या म्हणण्यानं भावांनो ही भूटानमधली गाडी आहे. म्हणलं नाही भूटानमधली गाडी आहे ही. बघा भावांनो ही स्कॉर्पिओ निघाली का नाही. ही स्कॉर्पिओ भूटानमधली बघा. ही स्कॉर्पिओ ही बघा. हे बघा हे कोणतं मी नसतो शॉर्टकट ना ना त्यानं पण शॉर्टकट घेतला गेला. हे चालू रस्ता आहे बघ. रस्त्याचं काम चालू आहे. या बघा बघा बेकार कंडिशन, बेकार अवस्था एकदम. पूर्ण नुसतं रेगिस्तान, बंजर. घाट लागते ते आपल्याला लवकरच. 200-300 किलोमीटर पर्यंत नंतर ना घाट लागणार आपल्याला. भाई कहाँ से हो आप? कहाँ से हो आप? यूपी? गाड़ी महाराष्ट्र की है ना? मेरी स्टेट की गाड़ी है, मेरी यहाँ की गाड़ी है ये. मैं स्टोर पे हूँ ना. मैं पुणे से हूँ. कहाँ पे? हाँ जी. हाँ निगरी. अच्छा मैं पुणे के साइड में ही रहता हूँ. मैं 1 साल से बाहर हूँ. मैं मैच देखा ना. मैं मेरे चैनल का भी नाम MH45 राइडर है. मेरे को पूरा महाराष्ट्र देखता है. मुझे इंस्टाग्राम यूट्यूब पे मुझे मिलियन में व्यूज है मुझे. हाँ तो मैंने जैसे MH देखा, अरे भाई ये तो गाड़ी अपनी यहाँ की गाड़ी है. कहाँ जा रहे हो अभी? गुवाहाटी जा रहा हूँ. अच्छा कब निकले थे? आज हो गया 6 दिन. 6 दिन. कहाँ से निकले थे? पुणे से. पुणे से. मालिक पुणे का ही होगा. हाँ अच्छा मैं पुणे में रहता हूँ. अच्छा ठीक है.
गुवाहाटी से निकलो तेजपुर जाओ, तेजपुर पहुंचोगे, हाँ पहला पॉइंट से लेफ्ट, हाँ सीधा सीधा 10-12 किलोमीटर आगे जाओगे, एक रास्ता राइट जाएगा नर्थ लखीमपुर। हाँ। आपको राइट नहीं जाना, आपको सीधा जाना भालूकोम। 4 महीने के बाद ही मुझे मालूम है। एक दिन में कितना किलोमीटर जाता है? 100 निकल जाता है ऐसे रोड में। ऐसे रोड और घाट सेक्शन होगा तो घाट सेक्शन में बहुत कम निकलता है, वहाँ पे 25 निकलता है वहाँ पे। अभी गुवाहाटी यहाँ तक का, गुवाहाटी तक का प्लेन जाओगे। हाँ गुवाहाटी के आगे तुम इधर तेजपुर जाओगे, प्लेन जाओगे। हाँ तेजपुर के आगे तक जाओगे भालूकोम, भालूकोम तक का प्लेन जाओगे। भालूकोम के बाद तवांग के लिए पूरा घाट है, पूरा घाट होगा। ठीक है ना। इधर मिजोरम जाने के लिए हाँ गुवाहाटी छोड़ोगे तो पूरा घाटे घाट आपको पड़ेगा मिजोरम जाने के लिए। अच्छा आता रस्त्याकडे असं निघालो होतो, आपली MH14ची गाडी दिसली, ती पुण्यातली होती। मामा होतं, मामाची चाय पाजला मस्त म्हणून निघालो। मामा कैसे है? सब बढ़िया 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 सब ठीक है। बढ़िया। मामा ने मस्त में चाय पिला दी और अभी भी बढ़ रहा आगे। मामा बोले और कुछ खाएंगे? मैं बोला कुछ नहीं, अभी तो पेट भरा है, फिर बहुत पीछे ही नाश्ता किया है, अभी चलेंगे आगे। अभी यहाँ से बंगाल का जो बॉर्डर है लगभग 20 किलोमीटर है, उसके बाद में आसाम आएगा ना। हाँ। तो उसके बाद में आसाम आएगा लगभग, मतलब अभी आज तो हम आसाम के अंदर आज हम पहुँच जाएंगे। अरे आज एंट्री अभी आसाम 30 किलोमीटर बड़ा रह गया। आसाम 30 है तो दोपहर तक पहुँच जाएंगे, लगभग 12 बजे के आसपास हम पहुँच जाएंगे, आसाम के अंदर एंटर कर जाएंगे। तो चलो अभी निकलते हैं। अच्छा लगा मामा से मिलकर, बहुत देर तक बातें की मस्त में, यहाँ का वहाँ का थोड़ा बहुत जानने को मिला, सीखने को मिला। ऊपर से रोड भी मामा जी ने बता दिया, टफ रोड है, ऐसे वैसे कहाँ पे क्या है, कहाँ पे क्या है, ऐसे ही नॉलेज मिलती है। तो भाई ऐसे ट्रॅव्हलिंग करने के लिए और मजा आता है। चलो निकलते। मामावर पुण्यात राहत होतं, भारी वाटतं का भावांना काय पण म्हणा, तेव्हा आपली MHची गाडी दिसते का नाही, लय भारी वाटतं। आणि आपल्या 1-2 दिवसामध्ये अजून उद्या म्हणजे आज किंवा उद्याच्याला अजून एक आपल्याला गाडी दिसणार आहे, ती इर्टिगा दिसणार आहे। तुम्हाला काल पाठीमागची व्हिडिओ तुम्ही असेल त्यांनी म्हणलं होतं तुम्हाला ती आपला भाव भेटणार आहे, पण ती विषय असा झाला की त्यांना ती माझ्यापासून 10 किलोमीटर पुढे गेलं, मला भेटण्यासाठी माघारी आलं, नंतर 10 किलोमीटर पुढे गेलं आणि मग मला फोन केला। आता म्हणलं राहून द्या, माघारी येताना भेटू, चालते मला काही अडचण नाही। मग आता उद्या माझे म्हणणं उद्या भेटेल ती मला, हवा जरा थोडी पूर्ण पाठीमागं ढकलती मला। बापरे गाडीला एक ॲक्सिडेंट बघा, ही गाडी आपली MH14 पुणे पुणे पुणे। पुण्यातली गाडी आपली, या आसाम गुवाहाटी रस्त्याला भेटली पुण्यातली गाडी, जी की मशनी घेऊन निघाली आहे। ही सेम टर्निंग पॉईंट सांगा भावानं कुठला मला आठवण दिला, पुणे सोलापूर हायवेला एक जागा आहे, ती सांगतो कुठली, कुठलं बरं कुठलं आहे, ही सेम पॉईंट तिथल्या, सेम टू सेम कुठल्या पॉईंट आहे भाऊ सांगतो तुम्हाला मी, सेम टू सेम तिथल्या टर्निंग पॉईंट आहे, सेम झाडं बिडं नाला सेम टू सेम। भारी वाटतं, लई आठवण येते मला आज माझ्या गावाची, 2 दिवस झाले लईच आठवण यायला लागली मला, पण काय करू, आपली राईड ही गोल युअर फोकस अचीवमेंट दिस गेट आउट फार्म हाउस, निकले घरों से और घूमे ये जगह। भावांनो आता मनात माझ्या एक 7-8 दिवस झालं चालते बरं का, की भावांनो मी जेव्हा माझी ही राईड संपल का नाही, एवढी ही 1-1.5 महिन्यानंतर ना मी जेव्हा घरी जाईल, त्या टायमाला जेव्हा घरी जाईल ना, एक 3-4-5 दिवस घरी थांबेल मी, आणि त्यानंतर ना आईवडिलांना एक मस्त मध्ये आईला 1-2 साड्या, वडिलांना 1-2 कपडे, आणि मग नंतर ना आईवडिलांना घेणार कुणाच तरी 4 चाकी घ्यावा म्हणतो मागून, आणि आईवडिलांना मस्त नेवा पुण्यामध्ये, आणि एक जायला 1 दिवस निवांत मस्त मध्ये, आणि जायचं आपल्याला राहायला तर काहीच अडचण नाही, सगळी आपली हाय तीच कंपनी आहे आपली सगळी, जायचं भावांनो। आईवडिलांना मला पुण्यात मॉलमध्ये कसं भावांनो, मी लई मॉलमध्ये फिरलेलो, पण आईवडिलांना अजून एक नेलं नाही, आईवडिलांना बघितलं पण नाही मॉल कधी कसं असते, तर जातो भावांनो, माझं मन नाही भावांनो जावा आणि आईवडिलांना मॉलमध्ये फिरवावा, बघू भावांनो काय होतं ते। तुमच्या भावांना काय प्रतिक्रिया आहेत ते मला सांगा बरं, मला माझ्या तर म्हणणं मी आईवडिलांना नेलंच पाहिजे फिरायला, मी भाऊन इतकं फिरतो पण आईवडिला कधी नाही फिरली माझी, आईवडिलांना नेतो फिरायला, तुम्ही सांगा काय केलं पाहिजे ते। जायचं 1 दिवस मस्त मस्त, माघारी येतं 1 दिवस, असं काहीतरी। भाऊने थांबलो होतं व्हिडिओ अपलोड करायला, लेट घेतलं, अर्धा तास थांबलो पण व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबला।
आता इथं निघालो पुढं आपण बघा इथं थांबलो होतो इथं केला व्हिडिओ अपलोड. चला आता निघू पुढं. आता आंघोळीला जागा बघायची एखादं मस्त मग ठिकाणी आंघोळ करायला लागते इकडे. किती तिसरा दिवस आहे आंघोळच नाही केली. आंघोळीचं वांद झालं आंघोळीचं वांद. बाबा हे काय म्हणायचं. अरे बाबा हे काय. हे प्रभू हे हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये मैंने क्या देख लिया. गाडी बारकी बांबू जास्त. तिकडल्या भागात भाऊ बांबूची घरं लय टोटल जास्तीत जास्त बांबूची घरं आहे तिकडल्या भागात. वेस्ट बेंगॉलमध्ये बांबूची घरे. आज लय खुश आहे मी कशामुळे माहिती आहे का. इथं पंजाबी धाबा आहे. पंजाबी धाबा तिकडून रस्ता आहे. इथं पुढल्या साईडला टोल नाका आहे. आणि वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरच्या पाठीमागे मी एक 10-15 किलोमीटर. आणि मेन गोष्ट अशी भावून का पंजाबी धाबा गावला आहे मला. पंजाबी धाबे भावून काय असतं तुम्हाला सांगतो मी. ही बघा बघा आंघोळीची सगळी सोय असते भावान इकडं. खरंच लय भारी वाटतंय बरं का मला. कारण की आज लय खुश आहे मी. कारण की मला आज आंघोळ करायला भेटते. या मेन गोष्ट म्हणजे पंजाबी धाब्यावरची शेवभाजी खायला मला आज भेटला असं मला वाटतं. जी की मी खाऊन 2 महिने होत आलं. या लखनौच्या पाठीमाग असताना कधी खाल्ली होती शेवभाजी अजून नाही खाल्ली. आज शेवभाजी पण खाणार नाही. भावानं लय प्रवास असतील कठीण प्रवासाचं सुखाचं नाही प्रवास करणं. आपल्या पूर्ण भारतावर पूर्ण भारत फिरलो भारत सगळं फिरलो सायकली सांगतोय का तुम्हाला मी. ही आपलं एक नाही इथनं हिथं आपलं महाराष्ट्र येतो. इथं महाराष्ट्र येतो आपलं इथं. तर भावनं मी हिथनं जाऊन हिथनं वर एवढं सगळं फिरून असं झालं बघा. ही सगळं असं फिरून नंतर महाराष्ट्रातनं परत असंच वर इकडं परत वर नेपाळमधनं खाली येऊन परत इकडे वर भूटानमधनं आता इकडे वर निघालं नॉर्थ ईस्टला. एवढे पूर्ण ही घेऊन एवढं नॉर्थ ईस्ट. नंतर इथनं असं माघारी इथनं असं जेवण इथं खाली जाणार आणि इथनं परत नंतर इथं येणार मुंबईमध्ये इथं परत पुण्यात माघारी. म्हणजे आपला पूर्ण भारत होतो भावना असं काहीतरी बघा. कठीण आहे खूप जास्त पण नामुमकिन नाही. चला करू आंघोळ. तर ही बघा इथं कपडे सगळे टाकल्याशी वाळायला. इथं सायकल आहे अशी आणि माझा फायनल लुक. आणि चला शेवभाजी मस्त मध्ये खाऊ रे. शेवभाजी बऱ्याच दिवसात खाणार नाही शेवभाजी. चला बघू किती रुपयाला आहे ती. आज 70-80 रुपयाला घेऊ खाऊन. चला बघू किती रुपयाला आहे आता. मस्त वासाला खा मग. शेवभाजी नाही चना मसाला चटणी मुळा खावा आता. त्याची शेवभाजी मिळते पिवळी दुधाची. त्यापेक्षा काय खाल्ले परवडत. तर 2 वाजले भावांनो. चला आता निघू पुढे आपण. जेवण झालंय मस्त मध्ये. कापडं बिपडं वाळायला टाकली सगळी वाळून झाली. फक्त मोजे तेवढं राहिलं वाळायचं. अर्ध वाळलं. ते टाकलं साईडला लटकवून. टोल नाक्यातनं आपण निघालेलो आहे असं. गाडी वाला आया जरा साइड में तो चला. ला 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 ला. वाव हे एकदम मस्त पॉइंट आहे इकडे. खाल्ल्या साईडला बघितलं का. कसला तरी पॉइंट आहे कुठला तरी. नदी मात्र इकडेच आहे. तिथं सांगतो की तुम्हाला एक कसला पॉइंट आहे बघा की. तेव्हा पाणी सगळं आहे असं निळं आणि तिकडून असं यायला तिकडून अशी वाट केलेली आहे. आणि मध्ये अशी झोपड्या बनले त्या तिथं माणसांना फिरायला यावं. आणि काहीतरी पॉईंट बनवलं आहे बघा तिकडं. तर नाव काय मला ये ना इंग्रजी. मस्त मध्ये आहे बघा. आपण निघालो आज तर एकदम खतरनाक मध्ये ऊन पडलं इकडे. डोंगरात गार लागतं आणि इकडं खाली सफाईला कधी पण गरम लागतं. जसं डोंगरात झाडे असते ना आणि तिथं गार वाजतो त्यामुळे कसं आहे तिकडे गार वातावरण असतं सगळं. पण जसं नॉर्मल रस्ते येतात तेव्हा तुम्हाला गरम लागणार. कारण की झाडं लय पातळ असते ती. सावली नसती येत आणि डोंगरात सावली असते सगळी त्यामुळे तिकडे गार लागतं ना. इकडे काय सगळं अंगातनं घामा निघायला लागला नंतर नुसतं. हां इतकी मोठी रांग लागली या 2-3 किलोमीटरची म्हणल्यावर समजून जायचं आपण की
चेकपोस्ट पुढं आहे आता. चला पुढं चेकपोस्ट आहे भावांनो. आता माझा अंदाज आहे. तिथे विचारून बघ काय का भाई. चेकपोस्ट है क्या आगे? चेकपोस्ट ये क्या नाम है चेकपोस्ट का? बॉर्डर बोलता है. बॉर्डर. हाँ वो क्या नाम है? श्रीरामपुर बॉर्डर. कितना किलोमीटर है यहाँ से? 5 किलोमीटर. श्रीरामपूर बॉर्डर आहे पुढं, जे की वेस्ट बेंगॉलचं आणि आसामचं येतं या. तर आपण एक 10 मिनिटामध्ये आपण आसाममध्ये एंट्री करतोय आज. तर भावांनो 1 मिनिटामध्ये तुमचा भाव पुजतोय आसाममध्ये, फक्त आणि फक्त 5 मिनिटात. ओके तुमचा भाव आलेला आहे आसाममध्ये भावांनो, आसाममध्ये. तर भावांनो फायनली आपण आता पोचलेलो या. आता इतक्यात पोचलो का आसाममध्ये पोचलो इतक्यात. 1 मिनिटापूर्वी आसाममध्ये आलो आता. वेस्ट बेंगॉल सोडून आसाममध्ये एंट्री झाली आपली भावांनो. मस्त मध्ये बघा आता भारी वाटतंय लय जास्त. चला गुवाहाटीला. आज लय मोठं मोठं दिसतं त्या. इथं पाण्याचा फिल्टर कुठे मला बघू द्या, कारण की फ्रीजर पाणी हे पाहिजे नाही आम्हाला प्यायला आपल्याला. तर भावांनो की बघा इथं चेकपोस्ट आहे. चेकपोस्टिंग सगळ्या गाड्यांची इथं होती या, जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची. आणि आपण श्रीरामपूर ह्या बॉर्डरकडून बाहेर निघलेलो या. आणि ह्याला आसाममध्ये आपण अजून उशीर झालं. चला चला. ही जी गाडी आहे ना, ही गाडी मला दिसते ते खरं बरं का आता, पण ही मला 5 ते 6 दिवसानंतर मला ही गाडी दिसायची बंद होणार. भाव काशीच दिसते भावने भाईकडं. एवढी फुलं बघितली का? भारी डेंजर दिसतंय राव, खतरनाक. आपल्या भारतातून नुसतं म्हणा, आता आपल्या भारतात काय काय आहे बघण्याचं गो, नाद नाही करायचा. पण एक चहाशिवाय मजा नाही. तुम्हाला काय वाटतं चहा पिलं पाहिजे का नाही का नाही जेवण? जर मी पुण्यात आलो तर मला चहा द्या बरं का. कोणी कोणाच्या घरी आलो तर मी नाही म्हणत नाही कधी चहाला. कुठल्या पण चहा असू द्या, मी नाही म्हणत नाही कधी. तर त्यामुळं चहा पिलं पाहिजे, आणि ते बी काचाच्या गलासामध्ये प्यायचा. 4:24 आणि आपले कोल्हापूरचे शुभम भाऊ जे की पैदल यात्रा करते ना, ते गाडीत बसून लिफ्ट मागून पुढे गेलं या. 8 किलोमीटर पुढं माझ्यापासून चला जाऊ त्यांच्यापाशी. 8 किलोमीटर जायला आपला जो लागणारा कालावधी टाईम आहे तो जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. म्हणजे 5 वाजता त्यांच्यापाशी पुसतो जो पण अंतर पडतो. या दिवस मोळा लागला आता. तर चला जाऊ. हे बघा आला दुसरा टोल नाका सकाळ धरणं आपल्या फुलला. टोल गेट फक्त 500 मीटर. सकाळ धरणं हा दुसरा टोल नाका आपला. बघितलं आपली सायकल कसली फास्ट चालते ती. दिवसात 2 टोल नाका उडवून टाकला आपण. मला म्हणते दादाला का तो हिंदीत व्हिडिओ बनवतो. लई जण म्हणते मला, लई इकडले भागातली माणसं मला म्हणली भाई यार आप हिंदी में वीडियो बनाओ ना यार. मैं बोला देखो यार भाई मैं ऐसे स्टेट का हूँ ना, जिस स्टेट से मतलब ज़्यादा करके हिंदी है. अगर मैं मराठी बनाऊँगा तो मैं भी अगर मैं हिंदी में बनाऊँगा तो उन लोगों जैसा मैं बन जाऊँगा. तर मला माझी मराठी बरी या. देख लो भाई ये भाई आया. ये बोला भाई मेरे साथ आपके साथ एक सेल्फी लेनी है. चलो भाई कोई बात नहीं, लेते सेल्फी और चलते आगे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. भावानो शेवटी आपली मुलाखत झालीच नाही. मुलाखत नाही, चला आपण शेवटी भेटलोच आसाम मध्ये. वेलकम टू आसाम. तर फायनली आपल्या शुभम भाऊ भेटलेत आम्हाला. ओव्हरटेक करून आला आम्हाला. ओव्हरटेक करून स्टोरी बघितला का नाही? स्टोरी बघितला कळलं. अरे हात बाहेर काढून माझा व्हिडिओ काढलाय बघितला. चला आपला दुसरा फंटर बघू. आपला पण दुसऱ्या फंटर काय बघू. चला. या मेरा दिल आ गया तेरे पे. चुम्मा ले लो एक. अरे क्या हुआ, क्या दर्द कर रहा है? पूरा कंधा कल पता है सुबह उठा तो ठीक था, फिर एक बार और लेट गया, उसके बाद उठा इतना दर्द कर रहा है. सोया क्यों? बहुत दर्द कर रहा है, दिमाग खराब हो गया. चलो ठीक. दर्द कंधा कर रहा है, दिमाग क्यों खराब हो गया तेरा? बैग है ना, इतना आसान नहीं होता. इतने दर्द में बैग ये पूरा नस पकड़ लिया. नस पकड़ लिया.
चला आज मैं छुड़ा लूँगा उसको, चलो आज कहीं पे ना चले मार के चला थोड़ा मस्त मालिश करेगा आज। ऐसे ही दोस्त होते हैं, तकलीफ में भी मजे लेते हैं। और लड़कियों को देखो, थोड़ा सा भी तकलीफ होता है तिकडं हायवे भावांनो, तिकडं हायवेवरनं आम्ही इकडं आता आतमध्ये आलो या. शुभम भाऊन तिथं आहे दोघं जण, ती चला तिथं टेंट लावू. इकडे टेंट लावायचं पाठीमागे ठरलं होतं, पण इथं असा इश्यू झाला की ते मुंग्याला आहेत त्यामुळे इकडे लावतो या. आणि ही भावानं हे लेखत जाऊ. हां भाऊ, हां राहू. हाँ क्यों क्या बात करते हो भाई. मला वय मी थोड्या वेळ टेंट बिंट लावून मस्त मध्ये थोडं काम करणार, मग जेवण करणार. पानी आता है भाई, मेरे टेंट में वही हाल होता है. मेरे को लगा मेरा ही टेंट खराब है. देख, अरे वो लगा नहीं क्या उस तरफ में, वो खुट्टी लगाना चाहता है इस तरफ. प्रभु सुबह अच्छा खासा उठा दे, मुझे एक जगह नहीं रहना दो. तो भाई लोग आपको मैं बता देता हूँ, हमारे सरजीत भाई का ना हालत बहुत ख़राब हो गया है. बात ऐसी हो रही कि उसका कंधा पकड़ लिया है किसी भूत ने. भूत या भूत नहीं मालूम नहीं. चुड़ैल है कोई, चुड़ैल ने कोई पकड़ा होगा. बंदा स्मार्ट दिखता है बहुत ज़्यादा. भाई भूत प्रेत से तो डरता नहीं, डरता है तो सिर्फ बुरे लोगों से. और साला कंधा पकड़ लिया, पता नहीं क्यों. किसने पकड़ लिया? बीमारी इसको बोलते हैं साला, चिलक बोलते हैं इसको. भावांनो लय दुखायला लागलंय. तर भावांनो असा काहीतरी आजचा व्हिडिओ होता. खरंच थांबलोय आता रातच्याला. ह्याचं मानकड दुखतंय बघू. स्प्रे आहे माझ्यात, स्प्रे करून जरा थोडा स्प्रे लावतो. भावांनो आजचा असा व्हिडिओ काहीतरी. भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा, चॅनल करा सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओ मध्ये. पण टाटा बाय, हर हर महादेव. जय जय भारत, जय हर हर महादेव.